यानंतर मी विनंती करतो ॲडव्होकेट सन्माननीय कुमारजी काळे पाटील मनोगत व्यक्त करण्यासाठी आपण मंचावरती यायचं आहे। ॲडव्होकेट अखंड स्वातंत्र्य भारत मातेला वंदन करून आज या ओबीसी समाजाचा एल्गार ओबीसी समाजाचे नेते आदरणीय छगन भुजबळजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण जमलेले ओबीसी बांधव आणि आदरणीय व्यासपीठ, सर्वप्रथम ज्या समाजातील ज्या महात्म्यांनी ओबीसीच्या आरक्षणासाठी आजपर्यंत योगदान दिलं त्यांचं स्मरण आपण सर्वांनी करणं अतिशय गरजेचं आहे। हे ओबीसीची महात्मे ज्यांनी आज आपल्याला आरक्षण दिलं त्याला आरक्षणाची निर्मिती म्हणतात। कायद्याच्या भाषेमध्ये क्रिएशन ऑफ द रिझर्वेशन, या आरक्षणाची निर्मिती, त्याच्यानंतर पुढचा भाग येतो की या आरक्षणाचं कॉन्झर्वेशन म्हणजे कॉन्झर्वेशन ऑफ द रिझर्वेशन आणि या आरक्षणाचं संवर्धन करण्याची जबाबदारी, आणि तिसरी गोष्ट येते प्रोटेक्शन ऑफ द रिझर्वेशन, या आरक्षणाचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे। आणि ही संरक्षण करण्याच्या जबाबदारीच्या साठी या देशाचे नेते आणि आपण सर्वजण ओबीसी बांधव या ठिकाणी एकवटलंय। आता हे संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावर असताना या ओबीसीचं आरक्षण कुणीतरी उचलू पाहतंय का, त्याच्यामध्ये घुसखोरी करू पाहतंय का, कायद्याच्या भाषेमध्ये इंटरप्रिटेन्स त्याच्यामध्ये इंटरफिअर केला जातोय का, आणि तो इंटरफिअर थांबवायचा असेल तर ही जबाबदारी कोणाची, तर ही जबाबदारी सर्वप्रथम त्याच्यामध्ये ऑब्लिगेशन्स ऑफ द गव्हर्नमेंट, या सरकारची जबाबदारी आहे। हा समाज उन्हामध्ये तणामध्ये उभा राहत असताना कुणीतरी प्रशासनाची थोडीशी चूक झाली आणि त्यांच्यावरती हल्ला झाला, समाजावर हल्ला झाला आणि देशभरामध्ये राज्यामध्ये आरक्षणाचा विषय पेटला। हा सर्वसाधारण ओबीसी समाज, ज्या समाजाला कायद्याने आरक्षण दिलं, हे आरक्षण कोणी संपू शकत नाही हे कायदा सांगतो। माननीय सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाज सामाजिक मागासलेला नाही हे सांगितलेलं असताना मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची कुलवृत्ती म्हणजे कुणबी म्हणून सर्टिफिकेट द्या। मित्र, एक वकील म्हणून मी तुम्हाला सांगतो, कुठल्याही प्रकारची जात बदलून जातीमध्ये परिवर्तन करण्याचा अधिकार कोणालाही नाही, घटनेमध्ये तशी तरतूदही नाही। असे असताना मराठा समाज कुणबी कसा होऊ शकतो? आम्ही जर बोलायला गेलो, वकील म्हणून बोलायला गेलो, आदरणीय नेत्यांना मी सांगतो, हे लढाई आम्ही कोर्टात लढायला गेलो तर आमच्या जीवाला धोका आहे, आणि आमचा जीव धोक्यात असेल तर आम्हाला सामाजिक, राजकीय आणि न्यायालयीन कायदेशीर व्यवस्थेचं प्रोटेक्शन पाहिजे। आपण लाखोंच्या संख्येने तो बाय, आमचा जीव जरी धोक्यात गेला तरी ओबीसीचं आरक्षण जाऊ देणार नाही। यानंतर मला सांगायचं आहे, या ठिकाणी अनेक महत्वाचे नेते त्यांचं स्टेजवर आगमन होईल। आपण ही गोष्ट सातत्याने लक्षात ठेवा, समाज म्हणून आपण कायदेशीर बाबी लढणाऱ्या वकिलांच्या पाठीशी राजकारण आणि समाजातील नेत्यांनी उभं राहिलं पाहिजे। कायद्याची लढाई आम्ही जरूर लढू। तुम्हाला एका शब्दात सांगतो, भुजबळ साहेबांनी सांगितलं, ज्यांना या दरम्यानच्या काळामध्ये हे ओबीसी मध्ये येण्यासाठी जे कुणबी समाजाचं आरक्षणासाठी सर्टिफिकेट दिलं जातं ते हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही त्याच्यावर स्टे काही काळात आणू शकतो, परंतु ते थांबवण्याचं कारण म्हणजे समाजाची व्यवस्था, कायदेशीर शांतता आणि सुव्यवस्था राखावी म्हणून आम्ही थांबलोय। याचा अर्थ आम्हाला काहीच कळत नाही असं आंदोलनकर्त्यांनी समजू नये आणि सांगू नये। मला थोडक्यात सांगायचं आहे, आरक्षण ही लोकशाहीची मागणी आहे। लोकशाहीच्या माध्यमातून सकल मराठा समाजाच्या गोरगरीब समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, पण ते सामाजिक नाही तर आर्थिक मागासल्यातून ते आरक्षण देते, ते दिलंय। आणि म्हणून मला सांगायचं आहे की तुमची मागणी लोकशाहीची आहे, ते सरकार द्यायला बाधित आहे, परंतु तुम्ही ओबीसी द्यायला सांगताय आणि ते आम्ही घेणारच, ही मात्र हुकुमशाही आहे। लोकशाहीची मागणी, वर्तन मात्र हुकुमशाहीचं। म्हणून मला मनोज जरांगे पाटलांना सांगायचं, मीडियाच्या माध्यमातून, समाजाच्या माध्यमातून तुम्ही लोकशाहीची मागणी हुकुमशाही मार्गाने मागता, याचाच अर्थ असा आहे तुम्ही मागासलेले नाही तर तुम्ही
एक सक्षम समाज आहात आणि या गोरगरीब ओबीसी समाजाला जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेच जाणावा अशा पद्धतीचं आरक्षण रंजलेला गांजलेला रे देवाने दूर केलं. एक मिनिट शाहू फुले आंबेडकर या ठिकाणी सर्व ओबीसी बांधवांना विनंती आहे. या ठिकाणी महिला भगिनी इतक्या उन्हातानामध्ये बसलेल्या असताना सुद्धा तुम्ही पाठीमागे गेलं पाहिजे. आज ह्या आपल्या महिला भगिनी या ठिकाणी उन्हातानामध्ये बसलेल्या सकाळपासून बसलेल्या आहेत. जर तुम्हाला हा मेळावा आपला आहे असं वाटत असलं तर ओबीसी बांधवांनी तरुण मुलांनी पाठीमागे जायचंय, महिला भगिनीला पुढे बसून द्यायचंय. या ठिकाणी या बेलगडमध्ये जो तरुण वर्ग आहे त्यांनी पाठीमागे जायचं आहे. या ठिकाणी महिलांना बसायला जागा नाही, महिलांना येण्यासाठी सर्वांनी जागा द्यावी. या माध्यमातून मला तुमचे जे संपर्कात वकील असतील त्या सर्वांना विनंती करायची आहे, मागे हटू नका. महाराष्ट्रातील नाही देशातील, कारण ओबीसी हे देशाचं आरक्षण आहे. हे फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही. सकल जे समाजाचे वकील आहेत त्या वकिलांना तुम्ही साथ द्या आणि त्यांना माझं आव्हान आहे, घाबरू नका, स्वतंत्रपणे उभा राहण्याची हिंमत ठेवा. हे आरक्षण कायदेशीर असल्याने आपण राखण्याचं कर्तव्य, या समाजाचे प्रतिनिधी म्हणून कायदेशीर बाब लादण्याचं कर्तव्य आमचं, ते आम्ही लढू.